विधानसभा निवडणुका 2024 या निवडणुकीच्या दरम्यान महायुतीचा अधिकृत उमेदवार, महायुती म्हणजे भाजप, सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, घटक पक्ष, त्या सर्व पक्षांचा एक अधिकृत उमेदवार म्हणून आज आम्ही सर्वजण आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याशी संवाद करण्यासाठी, भाषण नाही, संवाद, या कार्यक्रमाला इथे उपस्थित असणारे कर्नाटकातून महायुतीच्या विजयासाठी प्रचंड परिश्रम घेत असणारे आमचे नेते संजयराव मिस्की, त्यांचा रक्कम कळत 10 वर्ष झालं, त्यांचे माझे मित्र स्नेही आणि कर्तव्यदक्ष त्या काळचे आमदार अशोकराव टेकवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय जालिंदराव कामथे, या आपले भाजपाचे पुरंदरचे तालुका प्रमुख निलेश जगताप, आरपीआयचं ठरवून त्यांना बोलायला दिलं पाहिजे होतं, पण आता वेळ खूप झालाय, मलाही पुढे जायचंय. स्वतंत्रपणे ज्या मिटिंग घेतली तिने थोडा भाषण, आमचे युवा पंकज दिवार, हवेलीचे आमचे भाजपचे तालुका प्रमुख माझे मित्र आदरणीय संदीप हरपळे, गणेशजी विमाने, आमचे या भागाचा संपूर्ण कारभार सांभाळतात खरे आमचे कारभारी राजशेठ झेंडे, बाळके साहेब, समोर बसलेले सुद्धा बरेच लोक आहेत, माधवराव शेटकर आहेत, बाळासाहेब काळे, वसंत सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे सर्व मंत्री. मी जेव्हाच माळशिरस मध्ये आलो त्याच मला 2009चा 9 आठवडा, शंभू महादेवाची कृपा, भुलेश्वराची कृपा, त्या काळात सुद्धा भिंतीच्या पलीकडे पाहणारा विजय शुद्ध आहे. एकच वर्ष झालं होतं इथे लोकांच्या संपर्कात जातो, अन्याय दूर केला पाहिजे याच्यासाठी मी झटत होतो आणि मला कोणी विश्वास नाही. मुंबईवरून मी आलो आणि एकच वर्षात आपलं सामुदायिक सोहळे झाले आणि कोणी असा विश्वासही केला. 32 लोक आमदारकीच्या रेसमध्ये, 32 और देखी रात में एवढ्या लोकांच्या मनात जे असेल तेच होतं आणि मोठ्या मोठ्या प्रस्ताव विधानाने बडे सगळे नेते होते, त्या सगळ्या नेत्यांना बाजूला सोडून पुरंदरच्या या माता भगिनी जनतेने विश्वासाने मला आमदार केलं. 26,000 मताचं मताधिक्य. एकही गाव असं नव्हतं की जिथे पुढे नव्हतं. प्रत्येक गावात लोकांनी हर गाव में मागे तो दिवस आठवला. त्याच्यानंतर मला त्याची ती जबाबदारी तुम्हाला मी आठवण करून देतो. मी संवाद करायला मी भाषण नाही. 2009 8 साली विसर्गाच्या फाटक्याच्या पलीकडे पुरंदर वृक्षाच्या पाईपांचा ढीग होता. खाली तुम्ही घाटात उतरला तर घाटाच्या खालचं एक कॉम्पॉसचं बांधकाम थोडंफार सुरू. माझ्यातला जो इंजिनियर म्हणा किंवा लोकांचं तळमळ आहे म्हणा, मी ठरवलं की सगळ्यात पहिलं पुढचं काम करू शकतो आणि लोकांना नाही देऊ शकतो तरी पुरंदर उपसा सिंचन योजना आपण पूर्ण केली पाहिजे, जेणेकरून शाश्वत पाणी जोपर्यंत पुणे पाणी पिते आणि नदीमध्ये पाणी येते काही प्रमाणात स्वच्छ काही प्रमाणात अस्वच्छ, तोपर्यंत इतका शाश्वत सोर्स धरणावरून जे पाणी जातं ते कधी कधी धरणं नाही भरली तर पाणी मिळत नाही शेतीला. पण पुणे शहर जे पाणी वापरते ते 100% आपल्याला मिळणार आणि त्याच्यामुळे शाश्वत पाण्याचा सोर्स हा असल्यामुळे आपल्याला हे काम करायला पाहिजे. आणि म्हणून ध्येय नाही विरोधी जरी आमदार होतो, रशीद साहेब मी मंत्रालयात कधी जात
अधिवेशन आलं की अशी तयारी असायची की मंत्री सोडले बोलायचे, अरे बापू तुझं काय असेल ते आपल्याला सांग, त्या विधानसभेत वस्त्र हरण करू नकोस. आताच्या आमच्या आमदार इकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जातात ते बोलतात, मला जर तुम्हाला निधी देता येत नसेल तर पुढे देश घोषित करा. तो काय हात मारून घेतला तेवढा गावडा माणूस. आणि मग ते 2009 पाठी लावून कधी एवढे पैसे इमिडिएट मिळत नाही. शासनामध्ये तुम्हाला 500 कोटी पाहिजे असेल तर कधी 50 कोटी, कधी 20 कोटी, सगळ्या प्रोजेक्टला पैसे. पण मी डोक्यावर बसून ते पैसे घेतले आणि 2012ला पुरंदरचा सुरू झाला. मग अशी डोळ्याने राजकीय उल्लेख केला आपल्या सर्वांनी. 2010-11च्या दरम्यान मी इकडून जेव्हा जायचो त्यावेळेस नेहमी मी पाहायचो सकाळी लवकर जर आलं तर पिकअप असायच्या आणि आमच्या माता वडील पिकअपला बसून जेवणला रोजवण्याला जायच्या, होय की नाही? हो बरोबर आहे ना. आता चित्र पाहिलं गावात मजूर नाही पडत, गावात आता खालून मजूर वगैरे काय याला प्रगती म्हणतात. गोरगरिबांच्या प्रती आस्था असेल तर देव सुद्धा कशी साथ देतो. माणूस नावाला आहे म्हणजे सुद्धा निमित्त आहे. तुमचं सगळ्यांचं ते नशीब होतं म्हणून मी निमित्त झालो आणि त्याच्या माध्यमातून धुळेश्वर पावला तुम्हाला पाणी. 3 वर्ष अशोकराव 3 वर्ष पाणी फ्री 3 वर्ष ट्रायलच्या नावाखाली, कधी दुष्काळाच्या नावाखाली 3 वर्ष पाणी फ्री दिलं. 2012 ते 14 तुम्ही मंत्री झालो आणि मग मंत्री असल्यावर मी मुख्यमंत्र्यांना सांगून त्याचाही 3 वर्ष पाणी फ्री दिलं. त्या फ्री केलेल्या पाण्यामुळे माझ्या शेतकऱ्यांनी 2 पैसे आले. पैसे भांडवल त्याला बोलतात ना, 1,00,000, 2,00,000, 3,00,000 हे त्या 3 वर्षात भांडवल आलं. थोडासा सक्षम झाला. नंतर काय झालं, कॉन्ट्रॅक्टर निघून गेला, पाऊस होता. मग खर्चच जेव्हा उपसा सिंचनाचे पाण्याचे दर होते त्यात 3-4 विजेचं बिल, ऑपरेशन मेंटेनन्स, दुरुस्ती, देखभाल, त्याच्यानंतर माणसं प्लॅन चालवायला, त्याच्यानंतर घसारा, हे सगळं पकडत खरोखर रेट किती आहे आता 60,000 रुपये एमसी, 60,000 पर एमसी. आता 60,000 रुपये एमसीएफटी हा शेतकरी भरूच शकत नाही. 60,000 रुपये एमसीएफटी पाणी घेतलं तर काय पिकं येणार आणि काय पडत. मी बेचैन होतो. एकूण एक शब्द माझ्याच्या साक्षीने सांगतो, एकूण एक शब्द खरा बेचैन. कुठून पैसे भरला आणि मग याला काय मार्ग काढू शकतो, मी काय मार्ग काढू शकतो. मिश्रीचा भगवान म्हणजे अकलली आणि माझ्या डोक्यातून एक सुपीक कल्पना निघाली. उद्योगावर क्रॉस सबसिडी असते. क्रॉस सबसिडी म्हणजे एखादा कारखाना आहे, त्या कारखान्यात 4 रुपये युनिटची वीज झाली, तिथं 8 रुपये घेतात आणि वरचे जे 4 रुपये त्यांना सबसिडी होतात ते पैसे एमएससीबीला तुम्हाला 1 रुपया 16 पैसे वीज देतात आणि वरचे 3-4 रुपये आहेत ना ते पैसे उद्योगातून घेऊन एमएससीबीला भरले जातात. तेव्हा आपल्याला वीज मिळते. ती क्रॉस सबसिडी जशी उद्योगावर आहे ना तशी देशामध्ये मी प्रथमतः पाणी वापर करणाऱ्या जेवढ्या कंपन्या आहेत, आमचं सरकारचं जे पाणी, दारूच्या कंपन्या, बिस्लरी बॉटलच्या कंपन्या, साखर कारखाने, थर्मल पॉवर स्टेशन, मोठ्या प्रमाणात पाणी वापरतात. या कंपन्यांच्या दरावर क्रॉस सबसिडी करायची असा प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांना मांडला. देवेंद्रजी फडणवीस अतिशय हुशार मुख्यमंत्री, प्रचंड उत्तर आहे. त्यांना मी म्हटलं की असं कोणी म्हणे बाबा तुझ्या डोक्यातून काय काय निघेल सांगते, एकदम बरोबर आहे. मी मंत्री म्हणून सगळ्या कारखानदारांना करून घेतलं नव्हतं आणि मी त्यांना सांगितलं की मी तुमच्यावर क्रॉस सबसिडी 135
35 रुपये मीटर क्यूब म्हणजे एका टँकरला तुम्हाला पाणी पाईपलाईन मिळते तुमच्या त्याला 135 रुपये लागतात ना तुम्ही 147 रुपये करतो किती वाढवतोय फक्त 12 रुपये एका टँकरला पण तुम्ही कोणी विरोध करायचा नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी उपसा सिंचन योजनांसाठी एकाही व्यक्तीने विरोध केला नाही एकाही कारखानदाराने विरोध केला नाही जो निर्णय घेतला तो निर्णय घेऊन 7 दिवस त्याच्यावर आपले शांततेची सूचना मागवल्या एकाने हातात घेतली नाही नंतर मग एमडब्ल्यू आले महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण 2005 ला जो कायदा झाला त्या प्राधिकरणाच्या समोर सुद्धा हा प्रस्ताव मंजूर करून घेतला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या उपसर त्यात मला किती पैसे मिळाले 700 कोटी रुपये 12 रुपये वाढवले किती मिळाले वर्षाला 700 कोटी रुपये हे 700 कोटी रुपये महामंडळाकडे जमा करून शेतकऱ्यांचं 81% बिल त्या पैशातून भरायचं शेतकऱ्यांना 19% पाणी द्यायचं हा कायदा अख्ख्या महाराष्ट्रासाठी या पुरंदरच्या दुष्काळी भागात जन्मलेल्या विजय शिवकर यांनी अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला आपला आमदार असतो तो कुटुंब प्रमुख असतो एखादा कुटुंब प्रमुख जसं ठरवतो की माझी बाबा मुलगी किंवा भावाची मुलगी आज 16 वर्षाची झाले 1.5 वर्षात तिचं लग्न करायचं आहे 10 लाख रुपये लागतील मुलाला कॉलेजला पाहिजे तिथे एवढी फी लागणार आहे शेतामध्ये बियाणांना एवढे पैसे लागणार आहेत खताला एवढे पैसे लागणार आहेत कुठून पैसे हे करायचे त्याचं प्लॅनिंग हा कुटुंब प्रमुख त्याच पद्धतीने आमदारांनी प्लॅनिंग करायचं असतं 2012 साली पंप चालू केले 10 वर्षामध्ये त्याची झीज होणार आहे 2019 चा वीज आमदार असतो तो 22 साली नवीन पंप टाकून दिला ब्युटी पंप आहे बघायला घेतली तर 8 महिने लागतात किर्लोस्कर असेल काय असेल तुम्ही ऑर्डर देऊन ते बनवायला पाहिजे ते केलं नाही मेंटेनन्सला दुरुस्ती देखभालला जे पैसे आले त्या लोकांनी खाऊन टाकले चालवणारा काँग्रेसवाला आणि सगळ्यात रुपये शेख नावाचा इंजिनियर आधी सस्पेंड आहे 4 कोटी रुपये दुरुस्तीला आलेले खाल्ले इन्क्वायरीची चालू आहे मी तुम्हाला सांगतो जगामध्ये 2 जाती एक जात आहे शोषण करते रक्त पिणारे आणि दुसरी जात आहे ज्यांचं रक्त पिलं जातं शोषित तुम्ही आम्ही सगळे त्या कॅटेगरीत सर्वसामान्य माणसं गाय असते ना गायीची निकळ कास असते त्याच्यात दूध असते पण वर बसलेली जी मोचणी असते ना ती रक्त तसं शोषण करते लोक आहेत ना त्यांना कधी तयार राहत नाही तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं वाटलं ज्यांचे धंदे दारू मका दारू लोकांना लुटले काय तुमच्या गावातली त्या द्वार समाजाची तुम्ही लुटले लुटले त्याची लाच वाटले अशा लोकांना लोकप्रतिनिधित्व करायला इथे एका नाही प्रत्येक गावात आहे विसरलं काही ना काहीतरी व्याजाच्या निमित्ताने 5%, 10%, 15% व्याज आणि अशा व्यक्तीला हे केल्यामुळे त्यांना काय पडलेलं नाही तुला 15चं पाणी पाहिजे काय मग चल माझ्या पक्षात येईल पिसरला तलाव भरायला ते बोलले 4-5 लोकांनी आमच्या पक्षात आलं तर तलाव भरून बापाची योजना आहे काय आता तुम्हाला आलं 23 तारखेला निकाल आला ताबडतोब युद्ध वातावरण रिव्हर्स कर कारण आपल्याला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पुढचे 5 महिने खूप महत्वाचे पाणी उपलब्ध आहे वॉर फुटिंगवर काम करणार
एखाद्या महिन्यापूर्वी डिसेंबर पर्यंत पंप रिपेअर करणे काय करणे 3 आहेत ना, एक नवीन टाकला, नवीन चालू केला की दुसरा परत बदलला, दुसरा बदलला की तो काढून तिसरा बदलला. 56 कोटी रुपये मी मुख्यमंत्र्यांना मिळते. किती? 56 कोटी. जेव्हा मला 7-8 महिने पूर्वी माहित पडलं होतं हे बदललं पाहिजे तुम्ही, पण मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ते पैसे दिले. पाचला एका नेत्याने दाखवला हवा 56 कोटीचा चेहरा, ते मागितले विजय आणि त्याने दिले. आजही अंमलबजावणी करण्याची मानसिकता नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमच्या आशीर्वादाने मी आमदार होणार केले. एक महिना झाला पूर्ण क्षमतेने पुरंदर चालला म्हणजे चालला. मी तुम्हाला सांगतो मी मंत्री असताना रिपेअरचे ठराव घ्यायचे. मॅथरिक ट्रीट नावाची जर्मन कंपनी आहे, त्याच्यातल्या मोठ्याने ते ज्योतीचे इम्पोर्टर्स होते. मी वेगवेगळ्या कंपन्यांचे एक्सपर्ट वापरायचो, मंत्रीच होतो आणि कुठे कुठे जरी काय अडचण आल्या तरी एक्सपर्ट लोक वापरून इंजिनियर वापरून ते बरोबर करेक्शन करायचे. ते आता काहीच कोणी बघत नव्हतं, त्याच्यामुळे त्याची वाट लागली. बॅटऱ्या गेल्यानंतर सिस्टम्स खराब झाल्या आणि म्हणून तुम्हाला एकच पहिला शब्द देतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये जानेवारी फेब्रुवारी पर्यंत म्हणजे पाणी आपल्याला आतापासूनच लागते, पण शेवटी दुसऱ्याचा वेळ जाणार तेव्हा सोडून निश्चितपणे ती पूर्ण क्षमतेने चालेल. आता लोकांचं काय नुकसान होतं, एखादी चूक जर केली आपण काय नुकसान होतं त्याचं मोठीवंत उदाहरण काय असेल तर गुंजवणी. निवडणुकीच्या काळात 1250 कोटी रुपये माझ्या खिशातल्या पदरच्या पैशाने कापून करतो असं खोटं बोलून आपल्या तालुक्याला फसवलं. 550 कोटीचे पाईप पडले. मी सगळं ते ऑर्डर मध्ये दिली. काही करता मी उलट पहिली लाईन उंचावरून डोंगरातून जात होती, इकडून परिचयावर हार्मीवरून वाल्यावरून वाल्याच्या बारावाड्या आणि उंचावरून त्या माशांनी ईपीसी कॉन्ट्रॅक्टमध्ये जेवढे पैसे वाचतील तेवढे कॉन्ट्रॅक्टरचे त्या कंपनीला फायदा होतो. डायरेक्ट कोंडर जेवढ मानकी राख 147 किलोमीटर इकडेची लाईन होती ती 87 किलोमीटर केली. 400 कोटी रुपये खर्च झाले. पण शेतकरी आले होते, त्यांना माहित होतं की खालून लाईन गेल्यावर दाखवायला पेपरवर उलटा पाईप टाकलं. काय केलं होतं त्यांनी, खालून एवढे मोठी 6 फुटाची लाईन जाते ती 12 इंचाची लाईन जोडले, वाल्याला इथे पाणी काढलंय, 10 किलोमीटर उंचावर धरण आहे, पाणी निघेल प्रेशर आहे का नाही. आणि इथे जर शेतकऱ्यांनी जसे आपण पुरंदर उपसाला भोकं पाडून लाईन गेले तसे भोकं पाडल्यावर पाणी येईल तेव्हा पुन्हा वरून मोठी लाईन जाते. खाली जर सोडलं कुठे किती शेतकऱ्यांनी घेऊ द्या पाणी काय अडचण. पुन्हा वरून पाणी सोडून दिलं की लगेच त्याच्यामधून खाली सगळ्या जमिनीवर पाणी ओढण्याला सोडतो. फक्त ती योजना 3 वर्षामध्ये पूर्ण होते आणि 2 वर्षाचं त्याचं सिंचन खरोखर बागायत करून दाखवलं होतं. 52,000 एकर जर 12 महिने पाणी असतं 1 लाख रुपये मिळाले असते. कांदा लसूण मिरची काय आमचं जे काही पिके छोटी मोठी घेतली असते ते लाख रुपये मिळाले असते. 52,000 एकर गुणिले 1 लाख गुणिले 2 वर्ष हजारो कोटीचं गोरगरीब शेतकऱ्यांचं नुकसान झालं. सगळीकडे बोलत करत आम्ही पाणी दिलं आणि काय कशाला ते गुंजवणीचं पाणी कसं आम्हाला टँकरही लागलं नसतं आणि चाराही लागला असता. पाक तुम्हीच केलेलं आहे. 19% तुम्हाला मी पाणी पट्टी दिली पण या काँग्रेसच्या सरकारला बघवलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि टिप्पट झालं की टिप्पट सुप्रिया एका शाळेच्या उद्घाटनाला मुलीमध्ये मी आणि मी तिथे त्याला प्रश्न विचारला की मी काय केलं होते म्हणून
जेव्हा मी नीट अभ्यास केला त्यावेळेस अशोकराव माझ्या लक्षात आलं की शेतकऱ्यांना जो मूळ रेट असतो युनिटचा तो ₹1.16 प्रति युनिट होता, तो काँग्रेसच्या नीतीत लावून ₹2.70 केला. आता ₹1.16 19% आणि ₹2.70 19 झाला रेट 19% ठेवला, पण मूळ रेटच बदलला. 2 ऑगस्टला सरकार बदलल्याने 2 ऑगस्टला मुख्यमंत्री पाटणेकर आले. त्यांना भर सभेत सांगितलं एवढा अन्याय झाला. त्यांनी जाहीर केलं की ₹2.70 रेट रद्द करून परत ₹1.16 रेट मी करणार. त्यांनी तो केला आणि म्हणून आपला तो रेट कितपतचा होता तो कमी झाला. आणि मग सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं रब्बी खरीप सगळ्या हंगामाला ऍव्हरेज रेट काढा आणि आता तुम्हाला ₹18,000 प्रति MCFT पाणी. लोकांसाठी तरुण असेल. मी आता आणखी एक घोषणा करतोय, मोठी गोष्ट आहे तुमचं. हा उत्साह तुम्ही असाच ठेवा. टगेगिरी करणारे दलाल जे गावात त्यांना बाजूला ठेवा. सर्वसामान्य माणसं एकत्र आणि प्रचंड बहुमताने 80% मतदान झालं पाहिजे. जेव्हा पुन्हा एवढ्यासाठी सांगतो की गेम चेंजर योजना मी जाहीर करतोय. तुम्ही कदाचित ती लोकसभेच्या दरम्यान ऐकली असेल. 4 वेळा मुख्यमंत्री असणारे, 5 वेळा उपमुख्यमंत्री असणारे लोक त्या भागातून दररोज जात होते. परंतु पुरंदरचा दुष्काळ त्यांना दिसत नव्हता, ना पुरंदरचा खंडोबा दिसत. लोकांवर अन्याय केले, देवावर सुद्धा अन्याय केले. तुझे बापू शुद्धरने 2018 साली मला लक्षात आलं की विकासाला आपला खंडोबाचा केला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा आराध होते. आणि म्हणून मी तो आराखडा बनवला. आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मान्य केला. दुर्दैवाने सरकार गेलं, 2.5 वर्ष गुजर पडला. नवीन परत आपलं सरकार महायुतीचं आलं, शिवसेना भाजपचं आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि खंडोबाच्या संपूर्ण विकास आराखड्यासाठी तब्बल ₹109 कोटी सरकार. आता जाऊन बघा तुम्ही किती जोरात काम असतं. तसाच एक प्रकार हा तुमच्यासाठी नीरा नदी आहे ना, नीरा नदी वीर राहणार नीरा नदी. नीरा नदी खाली जाऊन घेण्याला मिळते उजवी धरणाच्या खाली. महाराष्ट्राचं कुठचंही धरण त्याच्यानंतर नाही. नीरा नदीतून जे पाणी वाहून जातं ते उजवीच्या खाली चंद्रभागेला मिळत सरळ कर्नाटकला जाते. कर्नाटक बारामतीच्या लोकसभेच्या दरम्यान त्या बारामतीच्या पट्ट्यात मी फिरत होतो. लोकांना पाणी प्यायला नाही. त्याच्यामुळे एवढी प्रगती केली असं म्हणतात, पण पाणी प्यायला देखील नाही. ती कल्पना 2-4 दिवस अस्वस्थ होतो आणि माझ्या डोक्यात कल्पना आली हे वाहून जाणारं जे पाणी आहे ते पाणी पंपिंग करून उचलून जसं आपण एक हलून आणलंय पुरंदरचं 8-10 मिनिटाचं. त्यामुळे ते पाणी निरेतून उचलायचं, नाझरे धरणात टाकायचं आणि नाझरे धरणातून तिथे आता तुमचे जाणे सिक्साईडचे ज्या पंप आहेत ना, काही कामासाठी पाणीच नाही, तेच पंप उचलून ते टाकले तर 4 TMC पाणी या निरेतून वाहून जाणारं नाझर घ्यायचं, नाझराच्या बाजूला पंपिंग स्टेशन करायचं आणि तिथून पाणी उचलून जसं शिंदवणीला मोठं डिस्ट्रीब्युशन चेंबर आहे तसं हायएस्ट पॉइंट जो आहे त्या पॉइंटला ते टाकायचं. दोन्ही बाजूला जेवढी दुष्काळी गाव आहेत रिसे राजुरी, पांडेश्वर, नायगाव, जी गावं जालना शिक्षावर पाणी मिळत नाही पण कमांड एरिया बागायती दाखवले पाणी त्या गावाला पाणी मिळेल. त्याच्या बरोबरीने या सगळ्या भागाला तुमच्या गावांसकट सगळ्यांना जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा या दुष्काळी गावामध्ये सगळा हा पट्टा तुमच्या सकट अशोकरावांचं गाव जवळ
जवळातून नांगराच्या प्रमाणामध्ये, पण नांगरणं 10 वर्षातून एकदाच होतं आणि त्याच्यामुळे बाकीचे 9 वर्ष यांना पाणी मिळत नाही कुठचंही. हे पाणी उचलून नांगरात टाकलं, नांगरातून ओव्हरफ्लो होऊन खाली गेलं. मध्ये मध्ये काळानदीचे पाणी साठवलं तर दोन्ही बाजूचे विहिरी चार होतील आणि शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटून जाईल. आणि म्हणून मी आज तुम्हाला जाहीर करतो, मी आमदार झाल्याबरोबर आपल्या सगळ्यांना काल मुख्यमंत्री बोलले की बापू मंत्रिमंडळात असतील असं सगळंच बोलतो. ताबडतोब 2 महिन्याच्या आत डीपीआर करून निरेकरून वाहून जाणारं पाणी नांगरात टाकून ते सगळ्या कुंडलच्या दुष्काळी भागाला देण्याचा प्रस्ताव मी मंजूर करतो. मी विधानसभेत बोलतो बघा, मी दुष्काळ जन्म करून दुष्काळ मारणार नाही. झालं ना, मुंबईची 16 गाव म्हणजे संपूर्ण परिचय वाल्याच्या वाड्यात सगळ्या भागात होत्या. मी वाचलेलं जे बंद पॅटर्न पाणी 40% पाणी उभं राहिलं आणि नारायणपूर पासून करेच्या दक्षिणेला आणि पुरंदरच्या डोंगर रांगापासून जेजुरी ग्रामीणपर्यंत येणारा पट्टा पाणीच नव्हतं. कधी आयुष्यात त्याला पाणी मिळालं नसतं. वाचलेलं पाणी मिळालं आणि त्याच्यामुळे त्या भागाला पाणी मिळालं. जे पुरंदर उपसा आहे, नांगरात पाणी टाकून आपण या सगळ्या एरियाला पाणी दिलं 100%. गुंजवणीतून येणारं पाणी, तो पाणी 10 TMC पाणी. आता त्याचा वापर चुकीचे लोक आणि म्हणून गुंजवणीच्या पाईपलाईन ग्रॅव्हिटी मधून येताना माहूर धरण भरणे, जुन्नाला भरणे, शिरावाडी भरणे, गराडे भरणे आणि त्याच्याबरोबर नाझर भरणं, सगळ्या योजना त्याच्यामध्ये कायमस्वरूपी पाणी राहील. आणि म्हणून पुरंदरचा दुष्काळी तालुका पुढच्या 5 वर्षात कोणी बोलू शकणार नाही याची काळजी काम करायचं असतं बुद्धीने. आता एक वेळ फिरताय बघा, ते होते मी तुझा काल सुद्धा सांगितलं मी तुझा माझे पाहुणे रावळे म्हणून सांगितले, तुझ्या पाहुणे आहेत, तुझे पाहुणे रावळे. तुझे बापूने 15 वर्ष स्वतःच्या घरातला तुकडा न खाता सासवडला राहून पुरंदरचा संसार केला. सगळेच माझे पाहुणे. पैशांचा वापर याच्यामध्ये आपण बळी करू नये. आता लाडक्या बहिणी एवढ्या लाडक्या बहिणी आल्या, मला मनापासून आनंद आहे. कालची गोष्ट सांगतो, लाडक्या बहिणींबद्दल एक मुख्यमंत्री सुद्धा बोलतो. मी हे 1500 रुपये सर्वसामान्यपणे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली महिलांना दिला, त्याची किंमत नाही. पण दापाने खणखणलेले असताना पानवडीतून सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात फुकट औषधोपचार घ्यायला यायला 150 रुपये शिल्लक नाही म्हणून तडफडत बसायला दिले. तिला 1500 रुपये. तुम्ही 20व्या वर्षापर्यंत आई वडिलांच्या घरी काम करता, शेती करता, भावाला सांभाळता, सगळं करता. तुमच्या घरात 2 महिला दुसऱ्या मजुरीने आल्या समजा शेती, त्याला मजुरी दिली जाते, तुम्हाला मजुरी देतात, आईला तुम्हाला नाही. लग्न होऊन तुम्ही जेव्हा ज्या घरात जाता, तुम्ही मानसी नसणारा यादव कुटुंब, मग एखाद्या मोठ्या कुटुंबात आला तर त्याचा आणखी दुधात साखर करून वैभव कसं वाढेल याच्यासाठी पहिल्या दिवसापासून महिला तिच्या डोक्यात चक्र सुरू. गरीब असेल तर वडील माझा संसार मी कसा वर आणेल याच्यासाठी तिच्या डोक्यात चक्र. मग मुलं झाली, कॉलेज झाली, शिक्षण झाली, देवाने खेड्या घालून त्यांना नोकऱ्या मिळाल्या, मग देवाकडे प्रार्थना, मुलेश्वरांच्या इकडे जाऊन दर सोमवारी पाया पडले. मग चांगली शिकली तर मग त्याला चांगली बायको म्हणून, सून चांगली म्हणून खेळा, मुलीला चांगला जावई म्हणून डोकं ठेवतात तिथे. आणि हे सगळं झाल्यानंतर स्थिरसावर झाल्यानंतर जर कधी तुम्हाला वाटलं की या गावातल्या सगळ्या महिला अष्टविनायकला बस करून चालले 2000 रुपये वर्गणी द्यायचे, तर तुम्हाला नवऱ्याच्या पुढे किंवा
पोराच्या पुढे हात पसरावा. त्याचा मूड चांगला असेल तर ठीक आहे, नाही तर पोरगा म्हणतो हे तुला काय कळते त्या पोरांची फी भरायची आहे गप्पस. नवरा मिश्किलपणे बोलतो आता झालं ना आपलं आयुष्य, आता काय देवाला आणखी मागायचं गप्प बस. त्यावेळेस ती गप्प राहते, पण तिच्या हृदयाला पीळ पडतो की ज्यांच्यासाठी अख्खं आयुष्य समर्पित भावने काही स्वार्थ नसताना मी त्यांच्यासाठी पूर्ण आयुष्य दिलंय 1000-2000 रुपयासाठी. मला नाही म्हणून सांगितलं की बोलत नाही कोणाला, पण दुःख होते. आम्ही एकदा प्रवासी आम्ही सगळ्यांनी हे दुःख हेरलं आणि म्हणून ही 1500 रुपये महिन्याची योजना सुरू. आता तुम्हाला नवऱ्याच्या पुढे हात पसरला, मुलाच्या पुढे वाटलं एखादं दुखणं घ्यायचंय, पातळ घ्यायचं, जाऊन स्वतः करू शकतो. वाटलं बाबा देवदर्शनाला जायचं, स्वतः करू शकतो. त्याच्या पुढे सांगतो सोडीने जास्त त्रास बीज दिला, खटकलं, गाय उचलायची हात बहिणीच्या गावी कोल्हापूरला 2-4 दिवस झाले की म्हाताऱ्याचा पुढे आहे बाबा तू ये, मला तुकडा झालेला कोण नाही. मान सन्मान मी परत बरोबर मान सन्मान. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी पोर्सुगीमध्ये गेलो आणि पोर्सुगीमध्ये कॉलेज विभाग 2 बंगला होता, 2 कोटीचा बंगला. जसे आता तुमच्याकडे मोठे मोठे बंगले आले ते तसा एक मोठा बंगला होता. त्या मागे त्या बहिणीने 100-200 महिलांना बोलवलं होतं, शेतकरी महिला. आणि ते तिथे बसलेले असताना मी तिला ह्या सगळ्या महिलांना सांगितलं असं तुम्हाला जसं सांगतो तसं सांगितलं. मी म्हणे बापू ह्याच्या पुढचं मी तुला सांगतो, पुढचं किती केस आहे तुमच्या इकडे, ह्याच्या पुढचं सांगते. म्हणे मी लग्न होऊन आले ना त्यावेळी पुढे माझी 22 एकर जमीन आहे, करत नव्हते कंटाळा, पण मी घाम गाळून ही जमीन उभी केली. हा 2 कोटीचा बंगला आहे ना, माझ्या शेतीच्या पैशातून आहे. नवरा तिकडे पुणे कॉर्पोरेशनला कामाला आहे, 2 पोरं इंजिनियर झाले, त्यांच्या बायका इंजिनियर पुण्यात राहतात. मी इथे खान म्हणून आहे, गाड्या यांची सेवा करते. पण आता तू बोलला माझ्या एक लक्षात आलं, दर वर्षाला मला 50-50 लाख नवरं काय नाही होता. पण बापू माझ्या नवऱ्याने माझं अजून खातच उघडलेलं आहे. बरोबर मी बघते म्हणे 50-30 वर्ष खातच नाही उघडलं. आता तुम्ही 1500 रुपये देतायत म्हणून खातं उघडलं. जेव्हा माझं खातं उघडलं गेलं आणि खातं उघडल्यानंतर दर महिन्याला आता नवरा विषय किती आले मी असा तुमच्या सगळ्या महिलांची माता भगिनीशी चर्चा करत होतो. एक लाठी बहीण कोथळ्यामध्ये मला बोलली, जे खरं आहे आम्ही साक्षीदार होता सगळं. कोण घरी नावाची महिला होती. तिला म्हणतो बघा सरकारने सांगितलेलं आहे तुमच्या खात्यात गेलेले पैसे जरी कर्ज असेल तरी तुमच्या बँकेने कर्ज सुद्धा कापायचं नाही, हे महिलांसाठी हे पैसे कापायचे नाही. नवऱ्याला पैसे द्यायचे नाही का, तर ते असेल नवऱ्याला पैसे द्यायचे असं ऍक्शन दाखवली. आणि मी जेव्हा खात्याचं सांगितलं तू हसतेस का, त्यांच्या डोक्यात काहीतरी चाललंय, विचारलं हसतेस का. तर बापू खरं आहे तुम्ही बोलतात ते नवरे विचारतात किती पैसे आले. मी काय करते, मला सरकारचा मेसेज आला पैसे जमा झाले की 1 मिनिटात डिलीट करून तुम्हाला सांगतो. एक ते बँकेचं उदाहरण सांगतो. आता तुमच्या जॉबचं उदाहरण मी सांगतो. हे पैसे किती महत्वाचे आहेत. 2 वर्षापूर्वीची तुमच्या जॉबची गायकवाड वस्तीवरची आले निश्चितचा 2 वर्षापूर्वी अशी घटना घडली. आणि आमचा 47-48 वर्षाचा काय म्हणतात संतोष गायकवाड करके ऑफ हो गया. ते वारले आणि लगेच 5-7 दिवसात त्याची पोरगी वारली. मला माहित पडलं. मी मुंबईवरून जेव्हा आलो तेव्हा भेटायला लागते. भेटायला
तर त्या मातेने जे सांगितलं ते खूप हृदयद्रावक आहे. आता इथे पण बसलेच त्याच्यात ते ज्यांनी मला ते सांगितलं तुम्ही मला वाटतं साक्षीदार असा संतोष त्या माहिती माऊली मला सांगितलं बापू हा जो माझा पोरगा 47 वर्षाचा वारला हा 15 दिवसाचा ताना असताना माझा नवरा वारला. 15 दिवसाचा ताना. आज हा गेला नाथ गेले आणि दोघे 15 दिवसाचा वारला परंतु 2 एकरमध्ये शेती करत मी ह्याला मोठे केलं. माझं धुमपती काम करतो. आता सगळाच अंधार दिसतो. आम्ही काय करायचं ते केल्यानंतर मी संतोषला त्यांना सांगितलं ताबडतोब सरकारी योजनेचा लाभ घेण्याला पाहिजे. दिला. म्हणजे जेव्हा हे लाडक्या बहिणीसाठी मी करत होतो म्हणजे अनाथ झाला विचार करून नाही गेलो. कोण होतं मला माहिती शासन आपल्या दारीच्या वेळी करत होतो आणि बरोबर ते गायकार बसलो नाही आता महिन्याभर गाव भेटावं मी करत होतो आणि ते उतारावर असलेलं घर त्या वाडीत उतरवलं हे गायकवाडचं घर दिसलं. मी बघतोय असं तेवढं गावात सून आणि त्या दोघी आल्या आहे आणि मी आता जसं काय म्हणता बहिणीनो पैसे मिळतात की नाही त्या दोघी त्या वयस्कर महिलेच्या डोळ्यातून पाण्यात पैसे मिळतात म्हणे बापू बीपी आणि डायबिटीसचा त्रास आहे गोळ्यांना पैसे नसायचे पैसे औषध मिळतात त्या पैशातून औषध मिळते किती महत्वाचं बघा. महिलेला सन्मानाने जगण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांची सभा झाली मुख्यमंत्री सांगितली मुख्यमंत्री बापू आयुष्यात सर्वसामान्य माणसासाठी आपण तुम्ही आम्ही सगळे सर्वसामान्य एकत्र आलाय. आनंद आहे मला की मी हे करू शकतो आणि म्हणून लागल्या वेगळं लक्षात ठेवा एक सावत्र भाऊ भेटतोय आणि तो म्हणतोय की लाडक्या बहिणींना देणारी लाच आहे म्हणून काँग्रेसचे लोक पहिले मुंबई हायकोर्टात गेले फेकून दिली केस. आता ते कुठे गेले नागपूर हायकोर्टात आणि ते असं म्हणताय की योजना बंद करा. सगळ्या बहिणींना मी तुम्हाला सांगतो आत्मसन्मानाने जगण्यासाठीचं हे साधन आहे. चांगल्या घरातल्या महिलांना सुद्धा तेवढ्या चांगलं वागवलं जातं असं काही नाही. म्हणून 1500 रुपये तुमचे आहेत ना ते तुमच्या सन्मानासाठी तुमच्या बेसिक गरजांसाठी कामाला येतील आणि म्हणून तुम्हाला हे महाविकास आघाडीचं नालायक सरकार आलं ते या योजना बंद होतील. राजकारण म्हणून सांगत नाही वास्तव सांगतो आणि म्हणून यांना हाकलून दिलं पाहिजे. ते दुसरंही जेवढं फिरताय त्यालाही येते सगळे म्हणते कॉर्नर हाऊस त्यांनाही बाजूला केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या योजना चालवण्यासाठी राज्यात महायुतीचं सरकार आलं पाहिजे. महाराष्ट्र चालवतोय आणि चायवाला देश चालवतोय नरेंद्र मोदी. ही सर्वसामान्य तुमची आमच्यासारखी माणसे गरीब त्यांच्याकडून पुढे गेलेली मत आपली पण आजोबा मंत्री त्याचा बाप मंत्री पोरगा मंत्री नातू मंत्री. पहिल्यांदा एकनाथराव शिंदे कोयनेच्या धरणात गाव बुडालं म्हणून पोट भरायला ठाण्याला गेले आणि रिक्षा चालवत नगरसेवक होत शाखा प्रमुख झाले. पहिल्यांदा मग नगरसेवक झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले. तुमच्या आमच्यातला माणूस आहे. आमच्या मतांच्या जीवावर हे प्रस्थापित 70-75 वर्ष आम्हाला पीठ आहे. साखर कारखाना त्याचा शिक्षण संस्था त्याचीच देवी त्याचीच ऐकत नाही काय मग उसळ करणार ऐकत नाही का विकास सोसायटी 2च देणार नाही आणि म्हणून ही प्रस्थापित मंडळी मोडून टाकण्यासाठी तुम्हाला आम्हाला अतिशय जबाबदारीने मतदान करावं लागेल. गावचे वाद आहे गावचे वाद विधानसभेला या बाजूला म्हणजे आता चावणीमध्ये शेंडकर एका बाजूला
तर काम केलं की दुसऱ्या बाजूला तेच फक्त काम न करणाऱ्या लोकांना मतं मिळत आहेत ना, की गावातल्या वादामुळे मिळत आहेत, ते काम न करता कुठून मतं मिळते. म्हणून तुम्ही सगळे विधानसभेला राज्य सरकार आणण्यासाठी एकत्रितपणे या आणि मी तुम्हाला सांगतो रेकॉर्ड ब्रेक मतदान करा. कुणी येईल पैशांची लाच दाखवेल, कोणी धमक देईल, धमकी बिमकी द्यायचं काम शिवसेनेला कुठच्याही कार्यकर्त्याला कोणी केलं तर या प्रकारे सासवडला सांगितलंय, हात केला बोट लावला तर हात कापेल बापू म्हणतात मला. नाही अशी गोष्ट काय बघतो अरे अजून स्टेटस का नाही ठेवत तुम्ही दावच ठेवतात बाकी नव्हे ठेवत. शेवटचं जाता जाता एकच सांगतो, काल मुख्यमंत्री जे होते ते एक वाक्य अतिशय महत्वाचं मला एवढं बघता नाही आलं काय झालं काही नाही, पण मिस्किन साहेबांनी मला गाडी देतायला सांगितलं, पुरंदर शत्रूच्या हातात गेला नाही पाहिजे हे मुख्यमंत्री बोलले. तुम्हाला मी सांगतोय पुरंदर ना काँग्रेस ना जत्रेतलं येणं रिटायर का करतात IAS अधिकारी रिटायर जेव्हा नाही ते लोक म्हणतात चोपडी देतो सनदी नाही संधी अधिकारी संधी. सकाळी शरद पवारांकडे, दुपारी अजित पवारांकडे, नंतर अपक्ष, नंतर शेकापचा फॉर्म, दुसऱ्या दिवशी केवी फॉर्म घेऊन आला. म्हणून अशा लोकांची पेटा करून टाकली म्हणजे भ्रष्टाचार करून कमवलेले पैसे वापरून मी जिंकेल पैसे वापरून त्याला पण असे धंदे असे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे. अशा लोकांची महाराष्ट्रात एक संघटना पाहिजे की महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला लुटून ते पैसे मिळून त्याच्या जीवावर पण करायला गेला लोकप्रतिनिधी म्हणाला तर त्याचं डिपॉझिट जप्त लोक फेकून देतात. हा संदेश पुरंदरच्या माध्यमातून महाराष्ट्राला गेला पाहिजे. वेळ जाते राजकारण आता म्हणतो पाहुणारा लालबत्ती असताना कधी गेला पाहुणीच्या कोठ्यामध्ये सापरावर गेला, आता पाहुणारा आठवतो काय तुला. मला एका सांगितलं खापड म्हणतो की पिढ्यांची सोय नातेवाईक शोधले आणि त्याची लिस्ट किती शोधदार म्हणतो ते तर माझे सगळ्यात नातेवाईक. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो काल मुख्यमंत्र्यांनी जे वाक्य सांगितलं ते की कोणत्याही परिस्थितीमध्ये पुरंदर शत्रूच्या हातात जाता कामा नये. विजय बापू शिवतारे बहुमताने प्रचंड मताधिक्य तुमच्या गावात 80-90% मतदान झालं पाहिजे. बाकी तुम्ही तुमच्या बापूवर सोडा. हा काय मिरवायला आमदार बनणार नाही. 24 तास लोकांसाठी खस्ता करणारा विचार करणारा त्याच्यातून मार्ग काढणारा एक व्यक्ती आहे मी. म्हणून आपण सर्वांनी ज्या पद्धतीने आता तुम्ही आले त्याच पद्धतीने मतदानाच्या दिवशी आता तुम्हाला मी तुमच्याकडे मशीन आणून ठेवले होते. लोकसभेच्या दरम्यान अशोकराव त्या राजवडीला फसवलं. त्यांच्या पुरंदर सोडून एक लाईन मी CSR म्हणून 2-2.5 कोटी रुपये जसं तुम्हाला मी IPCL BPCL म्हणून शेवाळे साहेबांनी मी पैसे आणले शाळेला तसे बाहेरचे पैसे आणून ही लाईन करून देतो म्हणून सांगितलं होतं. प्रपोजल तयार केलं. लोकसभेच्या दरम्यान हे फसवे आमदार त्यांनी गेम केला तर राजनीत आले म्हणे ती लाईन सगळी आहे ना कोण पवार साहेब कोण रोहित पवार आणि अमुक आम्ही सगळेजण तुम्हाला लगेच 6.5 कोटीची लाईन करून देतो. 6.5 कोटीची लाईन आणून 850 मतदान घेतलं. दिवसा ढवळ्यात फसवलं. मशीन रिपेअरला चाललंय रिपेअरला सांगून आणि आता माणसेला सोबत आणून ठेवलं बरं का. सांभाळा जरा. पहिलं तालुक्याला फसवलं राजूला फसवलं
सगळ्या गोष्टी फसवाफसवी निर्लज्जपणे कसली भीती नाही की आम्ही आमचा जन्म लोकांना फसवायला झालाय अशा पद्धतीची मानसिकता असणारे लोक म्हणून मला दिसले नाही पाहिजे परत याच्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रितपणे मतदान करा. माता आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आव्हान आहे तुमची काळजी घेण्याचं काम माहिती सरकार देवेंद्र असतील एकनाथराव शिंदे असतील सगळे घेत आहेत. आपलं सरकार परत आलं पाहिजे. सगळ्यांनी बाप्या काँग्रेसचा असेल ना हरकत नाही आज जाऊन तुम्ही मनुष्यवनाचं बदल दाबायचं. नमस्कार चमत्कार करायचा आज जाऊन बदल 100% महिला जेवढे आहेत ना इथे जेवढे महिला मतदार आहेत 100% मतदार बापूला झालं पाहिजे. काय चमत्कार होती आणि हे सगळे दलाल बिलाल आहेत ना मध्ये सगळ्यांची बाकी मी बघतो मग भीती नाही आपल्या कल्याणासाठी गावाच्या कल्याणासाठी तालुक्याच्या कल्याणासाठी विधानसभा मतदारसंघाच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात चांगलं सरकार आलं पाहिजे. त्याच्यातलं एक शेरदार तुम्ही निवडून दिला म्हणून सरकार आलं अशा पद्धतीचा एक मेसेज आपण सगळ्यांनी परत एकदा आपल्या मनापासून आभार मानतो. साष्टांग दंडवत घालतो तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो त्या मोठ्या संख्येने आणि काय प्रचंड उत्साह तो कावड नाचवतो तसा मला तो खंजर घेतलेला माणूस नाचवतो कावड नाचवता तिकडे जशी हलकी वाटली दोन नंबरच्या विजय बापू शिवतारे माझा फोटो आहे आणि धनुष्यबाण चिन्ह 2 नंबरला आपण 2 नंबरला मतदान होईल. सगळ्या माता भगिनींच्या शेतात काम करणारे दिवसभर आपली सगळ्यांना माहिती असते बापू चाललाय पण बापूचं चिन्ह काय आहे कदाचित करून सगळ्या एवढ्या बसलेल्या मामा सगळ्या लाडक्या बहिणींना प्रत्येकाला सांगायचं सकाळी चहा सुद्धा घरी नको करायला. जसं मतदान सुरू होईल सगळ्या लाडक्या बहिणी लाईन मध्ये पाहिजे. कुणी दमबी मारा ना घरातल्या कुणी तर बापू आहे ना तुमचा भाऊ आहे ना एवढा स्ट्रॉंग एखादा बिनसलेला राजा असेल तर त्याला सांगू आम्ही काय करायचं. आपण सर्वांनी एक रेकॉर्ड ब्रेक मी तुम्हाला सांगतो माझ्या मनात अशी कल्पना का खूप मोठी सभा सासवडला झाली आणि अख्ख्या पुरंदर तालुक्याची संख्या काढली तर त्या प्रमाणात किती टक्के लोक आले होते असा जर हिशोब काढला टक्केवारीमध्ये तर कदाचित तशीच टक्केवारी माळशिरसची काढली आणि टक्केवारी किती लोक आले तर त्या कालच्या सभेपेक्षा जास्त लोक तुमची टक्केवारी जास्त मतातली टक्केवारी सुद्धा कदाचित 10,000 मताचं एक गाव आहे पर्सेंटेज किती मतदान आहे त्याच्यात किती टक्के मतदान हायएस्ट सगळ्यात जास्त टक्केवारी मतांची सुद्धा माळशिरस म्हणून असेल. एकदा मी आमदार मंत्री झालो की माळशिरसची काय काळजी घ्यायची माझ्यावर सोडा. हा माणूस बापू शब्द देतो तो मरेपर्यंत पाळतो कुठेही चुकीचं नाही आणि म्हणून मला आनंद वाटतो. बराच वेळा मला गंध वाटायची मी पाणी दिलं मी 21% केलं तरी मला मोठा कमी होता तो मी नेहमी यांच्यावर चिडायचो माझ्या कार्यकर्त्यांना. पण मला आज खात्री झाली लाडक्या बहिणी माझ्या बाजूने 100% उभे आहेत आणि बापे सुद्धा उभे आहेत. निश्चितपणे एक चांगलं मतदान होत एक नवीन उच्चांकी मतदान आपण सर्वजण माहितीला म्हणजे शिवसेनेला म्हणजे धनुष्यबाणाला करा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो.